ते ले ऑफ हा सडनली होत नाही की यार कंपनीने आज निर्णय घेतला की नाही आपल्याला 100 एम्प्लॉय काढायचे तर आपण उद्या लगेच काढले नाही. दररोज कोण कोणतरी मेसेज किंवा कॉल करतच की यार मला याच्याने सांगितलं की रिझाईन कर, टर्मिनेशन झालं, माझा जॉब गेली. प्रश्न आहे की नेमका जॉब जातोय कोणाचा, ले ऑफ मध्ये कोण येतंय, फ्रेशर आहे, एक्सपिरियन्स आहे, नॉन परफॉर्मर आहे. आणि आज आपण इन डिटेल मध्ये बघूयात की खरंच ले ऑफ मध्ये नेमकं येतंय कोण. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही जर बघितलं असेल ना, सध्या खूप साऱ्या न्यूज आहेत. मोठ्या मोठ्या कंपनी TCS सारख्या पुण्यामध्ये असेल, बँगलोर असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, चांगल्या सिटीजमध्ये आणि चांगला नंबर पण खूप जास्त मोठा नंबर आहे. तर माझा हा प्रश्न आहे की ह्या याच्यामध्ये ले ऑफ मध्ये कोण येतं. ओके, सो इन डिटेल मध्ये लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. ओके, सो जर तुम्ही बघितलं असेल ना तर त्याचे मेजर काही कारण आहेत. फर्स्ट आहे सगळ्यात मेन म्हणजे कॉस्ट कटिंग. तर सगळ्यांना माहिती आहे की जर समजा आपल्याला काही प्रोजेक्ट चालत नाही, आपला रेव्हेन्यू कमी होतोय, तर सगळ्यात मेन आहे कॉस्ट कटिंग. एम्प्लॉईची कॉस्ट कटिंग केली म्हणजे आपलं आपलं जे काही कंपनीचं हे आहे ते कॉस्ट कट करून ते आपला रेव्हेन्यू मध्ये ऍडजस्ट करू शकता. ओके, 2 नंबर आहे ग्लोबल स्लो डाऊन. म्हणजे इकॉनॉमिक तुम्ही जर बघितलं असेल मंदी, तर सध्या रिसेशन म्हणता येईल आणि स्पेशली IT वरती खूप आहे. त्यानंतर ऑटोमेशन आहे, AI आहे, मॅक्झिमम टूल्स जे रिपिटेटिव्ह काम करताय ते ऑटोमेशननी किंवा AIनी रिप्लेस करताय. ओके, तो त्याचं पण एक रिझन आहे. ॲझ्युम करताय, सध्या तर नाही पण ते ॲझ्युम करताय. त्यानंतर आहे बेंच. जे पण लोक बेंचवर बसलेले आहेत 3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, त्यांना तर सगळ्यात आधी टार्गेट केलेलं असतंच. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट कॅन्सलेशन. समजा असं आहे की तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी हायर केलं आहे. ओके, तुम्हाला हायर केलंय बट मीन वाईल तो प्रोजेक्टच कॅन्सल झालाय, तर त्या केसमध्ये पण तुम्हाला ले ऑफचा सामना करावा लागतोच. ओके, ले ऑफ हे खरंच माझ्या मते ले ऑफ हा सडनली होत नाही की यार कंपनीने आज निर्णय घेतला की नाही आपल्याला 100 एम्प्लॉय काढायचे तर आपण उद्या लगेच काढले नाही. प्रोजेक्ट असेल, कॉस्ट कटिंग असेल, त्यांचं जे काही त्यांनी ठरवलेलं आहे ते झालं नाही, ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड याचा रिझल्ट काय, रेव्हेन्यू काय, कॉस्ट कटिंग काय, तर हे सगळं प्लॅन आहे. ओके, आणि सगळ्यात एंड आहे की नॉन परफॉर्मर. जर तुम्ही परफॉर्मन्स करत नाही ना तर त्या केसमध्ये पण तुम्ही 101% ले ऑफ मध्ये येणार. आता सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का की काही काही जण असे पण आहेत की आता अपडेट खूप झालंय, म्हणजे ऑटोमेशन आलंय, AI आलंय, क्लाउड आलंय, डेटा आलंय आणि आपण अपडेटच करत नाही. खूप दिवसापासून त्याच स्किलवरती जावाच्या ओल्ड व्हर्जन वरती करतोय, ओल्ड टूल वरती करतोय, मॅन्युअल वरती करतोय, आपण काही अपडेटेड काही करतच नाहीये. बस तेवढंच येते आपल्याला, आपण नवीन काही ग्रॅब करू शकत नाही किंवा स्वतःला अपडेट करू शकत नाही किंवा नवीन काही इनोव्हेटिव्ह कामच करू शकत नाही किंवा कंपनीला देऊ शकत नाही. त्या केसमध्ये तुमचं काय काम तिथे, त्या केसमध्ये पण ले ऑफ होऊ शकतो. ओके, सो अशा काही कंपनीज आहेत ज्या या रिझन आहेत, त्या रिझनमुळे एम्प्लॉई त्या ले ऑफ मध्ये येऊ शकतो. सगळ्यात मेन आता आपल्याला करायचं काय, जर आपल्याला ले ऑफ मध्ये यायचं नसेल ना तर मग आपल्याला करायचं काय, तर त्याविषयी मी काही पॉइंट्स काढलेत, मी ते तुम्हाला शेअर करतो. ओके, सगळ्यात मेन आहे की जो काही क्लायंटचा प्रोजेक्ट आहे ना त्या क्लायंटच्या प्रोजेक्टवरती तुम्ही असले पाहिजे. तुमच्याकडे नसेल ना तर लवकरात लवकर तुमचे मॅनेजर असेल किंवा कुणी जे काही तुमचे टीम लीड असतील, हेड असतील, त्यांच्यासोबत क्लायंटचा प्रोजेक्ट तुम्ही आधी घ्या, असाइन करून घ्या. बेंचवर बसताय, काम नाहीये म्हणून तुम्हाला चांगलं वाटत असेल थोड्या दिवस, पण हे धोक्याची घंटा आहे. सध्या तर खरंच धोक्याची घंटा आहे. आधी तुम्ही 3-3 महिने, 6-6 महिने, 1-1 वर्ष बेंचवर राहत होते तुम्ही. TCS सारख्या, इन्फोसिस सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी आता 3-3 महिने ठेवत नाही, 35 डेज वरती आणून ठेवलं त्यांनी बेंच पिरियड. ओके, आता तर 1 डे टर्मिनेशन पण आणलंय, पण एक सांगतोय ओके, बेंच पिरियड हा खूप कमी झालाय, जी की तुम्हाला बेंचवरती अजिबात बसायचं नाहीये. ओके, दर 6 महिन्याला तुमच्या स्किलमध्ये काही ना काहीतरी अपडेट झालं पाहिजे. ओके, ऑटोमेशनचं म्हणा, तुम्ही AIचं म्हणा, डेटाच्या रिलेटेड म्हणा, जे पण काय असेल ना हे तुम्हाला अपडेट करता आलं पाहिजे. स्वतःला अपडेट करत राहा, स्वतः काहीतरी POC करत राहा, स्वतः मॅनेजरला काहीतरी शोकेस करत राहा. कामा व्यतिरिक्त पण तुमचं काम आहे, तुमचा वर्कलोड आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सध्या. त्यानंतर जर कदाचित आपल्याला ले ऑफचा सामना करायला लागला, तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग असला पाहिजे,
तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुमची लिंक्डइनची प्रोफाईल स्ट्रॉंग असली पाहिजे, नोकरीची प्रोफाईल स्ट्रॉंग असली पाहिजे, जेणेकरून जर आपल्याला चुकून मागून जर आपण लेऑफमध्ये आलो तर आपण इकडे आपल्याला कमीत कमी दिवसामध्ये आपल्याला जॉब मिळेल. ओके. त्यानंतर फ्रीलान्सिंग असेल, गिटच्या रिलेटेड जे पण असेल, पोर्टफोलिओ क्रिएट करून ठेवा, बिल्ड करत राहा. कारण ही जो टाइम आहे ना, हा खूप IT साठी खूप वाईट टाइम चालू आहे. खूप म्हणजे चांगल्या गोष्टी पण झाल्या IT साठी, पण आत्ताचा टाइम खरंच खूप वाईट आहे. आपल्याला वाटतं आपला जॉब आहे म्हणून ठीक आहे. ज्यांचा जॉब गेलाय ना, त्यांना विचारा तुम्ही. त्यांच्यासोबत मी बोललेलो आहे. चांगले 10-10 वर्षाचे जे एक्सपिरियन्स आहेत ना, ते लोक पण रडताय, लिटरली रडताय. होम लोन, बँक लोन, म्हणजे सॉरी एकच आलं ते, कार लोन, काय अजून मोबाईल फोन असेल, रेंट असेल, घरचा खर्च असेल, मुलांची ज्यांचं मुलं आहेत त्यांच्या मुलांची स्कूलची फीज असेल, या सगळ्या खूप गोष्टी आहेत. सडनली डायरेक्टली असं समजतं की तुमचा जॉब गेलाय, या गोष्टी खूप आहेत. सो आपल्याला रेडी राहावं लागेल सगळ्या गोष्टीसाठी. सो म्हणजे कम्युनिकेशन असेल तुमचं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल तुमचं, खूप काही तुम्हाला अपग्रेड करायचे. IT मध्ये जॉब किंवा सस्टेन करणं खूप अवघड झाले सध्याच्या घडीला. जोपर्यंत जॉब मार्केट अनस्टेबल आहे किंवा जोपर्यंत IT मध्ये स्पेशली रिसेशन आहे, तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम फेस करायचा, सामना आपल्याला रेडी राहावं लागेल. असं नाही की सडनली आपल्याला ले ऑफचा सामना करायला लागलाय आणि आपल्याकडे काहीच नाहीये. जे काय आपलं सेव्हिंग असेल, थोडीफार 3-4 महिन्याची सेव्हिंग असेल, ज्या गोष्टी आहेत त्या करून ठेवा. कारण माहित नाही आज कोणावर वेळ येईल तर. त्यामुळे पॅनिक सिच्युएशन येईल. पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण ना इंटरव्ह्यू देऊ शकणार किंवा आपण चांगलं परफॉर्म करू शकणार किंवा काय. या गोष्टीसाठी खरंच तयार राहा मित्रांनो. कधी पण न्यूज चांगले राहू. 10-10, 15-15 वर्ष ज्या कंपनीसाठी आपण देतोय त्या कंपनी आपला विचार करत नाही. एक दिवसासाठी पण विचार करत नाही. आपण 1-2 दिवस वेट करा, 1 महिना द्या आम्हाला, ते पण आपल्याला भेटत नाही. सो बी रेडी आणि खरंच एकमेकांसोबत कनेक्टेड राहा. एकमेकांसोबत ह्या गोष्टी शेअर करा. स्वतः एकटं राहू नका. या गोष्टीचा सामना करा. आणि यस, मी होपफुली हे सांगेल की तुम्ही खूप स्ट्रॉंगली आणि चांगलं परफॉर्म करावं आणि तुम्ही प्रोजेक्टवरून जाऊ नये. ओके. सो अजून कोणत्या रिलेटेड मला पॉडकास्ट आणि व्हिडिओ हवे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. अँड येस, फायनली बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.